नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी गणित प्रावीण्य परीक्षा 16 नोव्हेंबर 2025 रोजी रविवार दुपारी 12 ते 3 ही परीक्षा घेतली जाणार आहे। त्या परीक्षेसाठी नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। 2024ची सोडवून दिलेली आहे, 2023ची आपण सोडवतोय प्रश्नपत्रिका। प्रश्न पहिला पूर्ण केलेला आहे। प्रश्न दुसरा आपण सोडवणार आहोत। त्यातला ए, पुढील संख्या शब्दात लिहा। राईट द नंबर्स इन वर्ड्स। या ठिकाणी 35,409 शब्दात लिहायचं आहे। ओके। या ठिकाणी 8,05,414 सुटे, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष। 8,05,14 ओके, 2 गुण आहेत। बी, त्यातला राज्य शासनाने शाळांना 34,62,940 रुपयाचे संगणक, 3,26,578 रुपयाचे दूरदर्शनाचे संच दिले, तर शासनाने एकूण किती रुपयाचे साहित्य दिले? शासनाने दिलेले एकूण साहित्य रुपये, दोघांची बेरीज करायची। शासनाने एकूण दिलेले साहित्य बरोबर या ठिकाणी 34,62,940 अधिक 3,26,578 3,26,578 या दोघांची बेरीज करायची। 0 आणि 8 8, 7 आणि 4 11 ला 1 हाच्याला 1, 9 आणि 5 14 आणि 1 15 ला 5 हाच्याला 1, 6 आणि 1 7 आणि 2 9, 6 आणि 2 8, 4 आणि 3 7, 3 आणि 3 37,89,518 रुपयाचे शासनाने एकूण दिलेले साहित्य रुपयाचे। ओके। त्यातला सी आहे, गुणाकार करा। 9,754 गुणिले 368। आपण आडवा गुणाकार करूया, उभा गुणाकार। 9,754 गुणिले 368 अशा पद्धतीनं प्रथम एकक स्थान गुणायचं। 8 न 4 ला 8 चौक 32 ला 2 हाच्याले 3, 8 पंचे 40 आणि 3 43 ला 3 हाच्याले 4, 8 7 56 आणि 4 60 ला 0 हाच्याले 6, 8 9 72 आणि 6 78। इथं फुली द्यायचे, दशक स्थानचा किंवा शून्य देऊया। दशक स्थानच्या अंकाने गुणायचे। 6 न 6 चौक 24 ला 4 हाच्याले 2, 6 पंचे 30, 30 आणि 2 32, 32 ला 2 हाच्याले 3, 6 7 42 आणि 3 45 ला 5 हाच्याले 4, 6 9 54 आणि 4 58। आता शतक स्थान गुणायचे। 3 चौक 12, 3 चौक 12 2 हाच्याला 1, 3 5 15 आणि 1 16 6 हाच्याला 1, 3 7 21 आणि 1 22 ला 2 हाच्याले 2, 3 9 27 आणि 2 29 यांची बेरीज करायची। 2 अशी 2, 4 आणि 3 7, 2 2 4, 6 आणि 5 11 आणि 8 19, 19 ला 9 हाच्याला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 8 11, 11 आणि 7 18 ला 8 हाच्याला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 5 15 ला 5 हाच्याला 1, 2 आणि 1 3। या ठिकाणी 35,89,472 हा गुणाकार आलेला आहे। ओके, हा 5 गुणांचा प्रश्न होता, गुणाकार आहे हा। प्रश्न तिसऱ्यातला ए आहे, आंतरराष्ट्रीय संख्या रोमन संख्यात रूपांतर करून लिहा। युजिंग द इंटरनॅशनल नंबर इन रोमन न्यूमरल्स। 13 आहे या ठिकाणी x आणि 3 13, 9 आहे x, 100 आहे c, 35 आहे 10 10 10 आणि 5, x आणि v 40 आहे
XL म्हणजे 50 वजा 10, L म्हणजे 50, x म्हणजे 20 आणि हे 5 25 म्हणजे 75. बेरीज करा या ठिकाणी, तासात बेरीज करायची. 4:45 म्हणजे 4 तास 45 मिनटे, 6:15 म्हणजे 7 वाजून 15 मिनटे, 10:30 म्हणजे 10 वाजून 30 मिनटं, 2:30 म्हणजे 2 वाजून 30 मिनटं. मिनटांची बेरीज 5 आणि 5 10, ह्याच्याला 1, 3 आणि 3 6, ह्याचे 1 7, 8 आणि 4 12, 120 मिनटं. तास पहा, 2 7 आणि 2 9 4 13, 2 7 आणि 2 9 4 13, 3 ह्याच्याला 1 1 आणि 1 2, 23 तास 120 मिनटं. पण 120 मिनटं म्हणजे 60 मिनटाचा 1 तास, म्हणजे 120 मिनटाचे 2 तास झाले. एकूण तास हे 23 तास आणि 120 मिनटाचे 2 तास, 23 आणि 2 25 तास. ओके, अशा पद्धतीनं 3 गुणांचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, एका शेतकऱ्याने मिरचीच्या रोपांचे 140 ट्रे आणले. प्रत्येक ट्रेमध्ये 24 रोपे होती. त्याने एका ओळीत 32 प्रमाणे ती रोपे लावली. तो रोपांच्या किती ओळी झाल्या? ए फार्मर ब्रॉट 140 ट्रेज ऑफ चिली सीडिंग्स. Each tray had 24 seedlings. He planted all the seedlings in this field, putting 32 in a row. How many rows of chilies did he plant? एका शेतकऱ्याने रोपांची 140 ट्रे आणलेली होती. प्रत्येक ट्रेमध्ये 24 रोपे होती. त्याने एका वेळेत 32 याप्रमाणे ती रोपे लावली. तर त्या रोपांच्या किती ओळी होतील? पहिल्यांदा एकूण रोपे काढली पाहिजेत. मिरचीची एकूण रोपे, मिरचीची एकूण रोपे 140 गुणिले 24 ट्रे आहेत ना. एका ट्रेमध्ये 140 आहे, ते 140 ट्रे, सॉरी, एका ट्रेमध्ये 24 रोपे आहेत, असे 140 ट्रे, म्हणून 140 गुणिले 24 एकूण या ठिकाणी रोपे निघतील. 4 0 0, 4 चौक 16ला 6 4 1, 4 1 4 आणि 1 5, दशक स्थान न गुणायचे म्हणून 0, बे 0 0, बे चौक 8 आणि बे 1 बे. बेरीज करायची 0 6, 8 आणि 5 13, 3 हातच्याला 1, 2 1 3, 3360 रोपे मिरचीची एकूण रोपे. 24 एका ट्रेमध्ये आहेत, असे 140 ट्रे आहेत. 24 0 0, 24 चौक 96ला 6 4 9, 24 1 24 9 33. ठीक आहे, गुणाकार केले. आता एका ओळीत 32 रोपे, एकूण किती ओळी? तर भागाकार केला पाहिजे. ओके, एकूण ओळी बरोबर 33,360ला आपल्याला 32नं भागलं पाहिजे. ओके, 3,360ला 32नं भागलं. 33साठी 32 1 32, 1चा भाग लागला, 3 2 गेले 1, 3 3 गेले 0, वरचे घेतले 6, भाग जात नाही म्हणून 0, इथं 0 घेतले, वरचे 160 झाले. 32 पंचे, 5 2 10ला 0, ह्याच्याला 1, 5 1 15 आणि 1 16, बाकी 0, म्हणजे 105 ओळी, 105 ओळी होतील. ओके, 105 ओळी झाल्या. अशा पद्धतीनं वजाबाकी करा. सबट्रॅक्ट 85,779, वजाबाकी करा. 85,779 वजा 23,467 वजा 2,705. पहिल्या दोघांची करूया. 85,679 वजा 23,457. 9मधून 7 गेले, उरले 2. या ठिकाणी 7मधून 5 गेले, उरले 2. 6मधून 4 गेले, उरले 2. 5मधून 3 गेले, उरले 2. 8मधून 2 गेले 6. त्यानंतर आपल्याला वजाबाकी करायची आहे. 2,705 वजा करायचे आहेत ना. 2,705. या ठिकाणी 12मधून 5 गेले, उरले 7. हातच्या दिला 2मधून 1 गेला 1. या ठिकाणी 12मधून 7 गेले 5. हातच्या दिला 12मधून 3 गेले 9. हातच्या दिला 6मधून 1 गेला 5. एकूण 60,517 ही वजाबाकी याची. पुढचा प्रश्न आहे.
हा ललिताबेन यांनी एका हॉस्पिटलला 75,000 रुपये देणगी दिली. त्यातून 47,500 रुपयाची उपकरणे आणि 18,240 वजाबाकीचा हा 3 गुणांचा प्रश्न होता. हा 3 गुणांचा प्रश्न आहे. ललिताबेन यांनी एका हॉस्पिटलला 75,000 रुपयाची देणगी दिली. 75,000 रुपयाची देणगी दिली. त्यातून 47,500 रुपयांची उपकरणे आणि 18,240 रुपयांची औषधे खरेदी केली. तर किती रुपये रक्कम शिल्लक राहिली? प्रथम एकूण खर्च काढला पाहिजे. एकूण खर्च बरोबर 47,500 रुपयाची उपकरणं आणि 18,240 रुपयाची औषधे. 18,240 ही आहेत उपकरणे आणि ही आहेत औषधे. त्यामुळे एकूण खर्च हे 0, 4, 5 आणि 2, 7, 7 आणि 8, 15ला 5 हातच्याला 1, 4 आणि 2, 6, 65,740 रुपये हा एकूण खर्च. 47,500 रुपयाची उपकरणे, 18,240 रुपये औषधे. एकूण खर्च पहा. 0, 4 4, 5 आणि 2, 7, 8 आणि 7, 15ला 5 हातच्याला 1, 4 आणि 1, 5 आणि 1, 6. आता शिल्लक उरलेली रक्कम, एकूण शिल्लक म्हणजे 65,740 रुपये. 75,000 रुपये देणगी आहे ना, 75,000 रुपये आणि अधिक वजा करायचे आहे एकूण खर्च 65,740 रुपये. किती उरले या ठिकाणी कळेल. 0, 10मधून 4 गेले उरले 6, इथं हातच्या दिला. 10मधून 7 आणि 1, 8 गेला उरले 2, इथं 5 आणि 1, 6, 15तून 6 गेले 9, 7 गेले 0, 9,260 रुपये. 9,260 रुपये शिल्लक. ओके. भागाकार करा आणि बाकीला डिवाइड अँड राईट द क्वेश्चन टाईम रिमाइंडर. या ठिकाणी 8,75,421, 8,75,421 याला भागायचे 56. 87 म्हणजे 56 एके 56. 7मधून 6 गेला उरला 1, 8मधून 5 गेले उरले 3, वरचा घेतला या ठिकाणी 5. पुन्हा भाग लागला 5चा. 5 × 30ला 0, 5 × 30ला 0 हातचे आले 3, 5 5 25 आणि 3 28, 5 5, 11मधून 8 गेले उरले 3, 3 3 गेले 0, 35 उरले. वरचे घेतले 4 उतरून. परत भाग लागला 6चा. 6 6 36ला 6 हातचे आले 3, 6 5 30 आणि 3 33, 6 6 36ला 6 हातचे आले 3, 6 5 30 आणि 3 33. 14मधून 6 गेले उरले 8, हातच्या दिला. 5मधून 3 1 4 गेला उरला 1, 3 3 गेले 0, वरचे घेतले 2. 56 तिरक 3चा भागाला 3 संग 18ला हातच्या आला 1, 3 5 15 आणि 1 16, 12 8 गेले उरले 4, हातच्या दिला. 6 1 7, 8मधून 7 गेला उरला 1, 1 1 गेला 0, वरचा घेतला 1, 141. भाग लागला आता 2चा. 56 2 112, बेसक्क 12, बेपंचे धाने, बेसक्क 12ला 2 हातच्याला 1, बेपंचे धाने 11, 112. 56 2, 11मधून 2 गेले उरले 9, हातच्या दिला. 4तनं 2 गेले उरला 2, 1 गेला 0, 29 बाकी उरली. बाकी 29 आणि भागाकार बरोबर 15,632. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. या प्रश्नपत्रिकेतील उर्वरित प्रश्न लगेचच पुढील व्हिडिओमध्ये घेत आहोत. इयत्ता 5वीच्या मुलांच्यासाठी जे या स्पर्धेसाठी बसलेले आहेत, बसलेले नसतील तरीसुद्धा त्यांच्यासाठी भविष्यामध्ये हा उपयुक्त व्हिडिओ आहे. हे प्रश्न उपयुक्त आहेत, हे प्रश्नपत्रिका उपयुक्त आहे. त्यांना शेअर करा. धन्यवाद.